बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवारला आणि आज पहिल्यांदा मी एकटी उद्यापन करणार होते. तर त्याच्या आधी सकाळी छान असं तयार झाले, साडी वगैरे नेसली मी आणि त्यानंतर पटकन देवपूजा केली आणि सोबत पूजा पण मांडली. आणि आज म्हटलं साडी घालूया, कारण तसं योगी येत नाही साडी घालण्याचं रोज. म्हटलं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे म्हटल्यावर मग सकाळी साडी वगैरे घातली. तशी साडी मला खूप आवडते नेसायला, पण साडी नेसायला मला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी साडी घालायची नादाला लागत नाही. आणि मला ते दिवसभर कसं ऑफिसचं काम असतं त्यामुळे मला कम्फर्टेबल वाटत नाही साडी नेसल्यामुळं, मग मी साडी नेसायला इग्नोरच करते. पूजा म्हटल्यावर सोबत मी पूजा पण वाचून घेतली आणि संध्याकाळी कसं उद्यापन असणार आहे म्हटल्यावर गडबड व्हायला नको, पण पटकन पूजा वाचून घेतली. ऑफिसच्या कामाला पण सुरुवात केली. संध्याकाळच्या वेळेला मस्त असा आधी प्रसाद बनवायला घेतला. त्यासाठी आधी सगळी तयार करून घेतली होती मी. ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेतले. पटकन मी गरा भाजून घेतला कढईमध्ये तूप टाकून आणि सोबत मी पंचामृतून बनवलं. त्यानंतर पटकन देवाला नैवेद्य दाखवून घेतला, कारण आता ऑलमोस्ट हळदी कुंकवाची वेळ झाली होती. आणि यावर्षी ना पहिल्यांदाच मी उद्यापन करणार होते, त्यामुळे जरा माझ्या मनात धाकधूक पण होती की कसं करायचं काय करायचं, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. मी पण 1-2 ठिकाणी बिल्डिंगमध्ये हळदी कुंकवासाठी गेले होते. आणि कसं प्रत्येक ठिकाणची हळदी कुंकवाची पद्धत वेगवेगळी असते. आता आमच्या बिल्डिंगमध्ये बघा ना, म्हणजे सुवासिनींना बोलतात हळदी कुंकवाला, पण मी लग्न आधी जशी करायची ना, म्हणजे कन्यांना बोलवायचं, त्यांचं पूजन करायचं, अगदी तसंच पूजन मी ह्यावेळेस पण केलं. त्यांना छोटीशी भेटवस्तू दिली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे बनवलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.